विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आपण त्यांचे सौर्य भाऊ सत्ताधारी पक्षाने आरोप केलेला आहे की ज्या शिवाजी पार्कवर हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसवर टीका केली, आज त्याच काँग्रेसचे राहुल गांधीची सभा होणार आणि तिथे शिवसेनेचे नेते जाणार। टीका तर भारतीय जनता पार्टीवर पण केलेली आहे ना, सोबत असताना टीका केली त्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी, आणि त्याच्यामुळं फार आमची चिंता करण्याची गरज नाही आहे। आमची चिंता मुळीच करण्याची गरज नाही। नवाब मलिक तुमच्याजवळ येऊन बसतो, ज्याच्यावर आरोप केले होते भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंधित, ते तुम्हाला चालतं का? ते चालतंय तुम्हाला, त्या गोष्टी चालतात तुम्हाला। नितीश कुमार काय काय बोलेल चालतं माहिती आहे ना, संघमुक्त, एवढं तर आम्ही कधीच म्हणलेलं नव्हतं काँग्रेसला आहे, संघमुक्त। आणि काय काय बोलले होते नरेंद्र मोदींना, ते चालतं तुम्हाला। तर मला असं वाटतं आम्हाला शिकवण्याची गरज नाही। कसं पाहता उद्धव ठाकरेंच्या विरोधावर खासदार विद्यमान खासदार भावना गवळी 5 वेळा इथं निवडून आल्या, पण आता ते शिंदे गटात गेलेले आहे, काय वाटते? आणि त्यांचं तिकीट कापणार अशी चर्चा सुरू आहे। मी तर म्हणतो त्यांना द्यावं तिकीट, एकदा त्यांना शिवसेना काय होती, कशामुळे तुम्ही निवडून येत होते हे कळेल तरी एकदा, आणि एकदा दिलं पाहिजे त्यांना असं मला वाटतं तिकीट। कारण इथं बेशक उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोणाची जनतेला माहिती आहे ना। असे एखाद्या निवडणूक आयोगाने पत्र दिलं म्हणून काय पक्ष होत असतो का? निवडणूक आयोगाने अनेक लोकांना सेना म्हणून पत्र दिलेलं आहे, 50-50 सेना म्हणून पत्र दिलं आहे, काय त्यांना थोडी लोक सेना मानतात? सेना तर बाळासाहेबांची, सेना तर उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे ना। अमरावतीचे पण नेते पदाधिकारी आलेले आहे की अमरावतीची जागा ही 25 वर्षापासून शिवसेनेचीच आहे, त्यामुळे ते शिवसेनेनंच लढवावी अशी मागणी घेऊन आलेले आहे। जसं आता 48 दुसरं त्यांनी एक सांगितलेलं आहे की नवनीत राणांनी जे उद्धव ठाकरेंच्या हनुमान चालीसावर टार्गेट केलं होतं त्याचा आम्हाला बदला घ्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। बघ, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका असते, मी तर म्हणेल, मी शिवसैनिक म्हणून माझी भूमिका अशी राहील की 48च्या 48 जागा शिवसेनेने लढल्या पाहिजे, अशी भूमिका माझं एक शिवसैनिक म्हणून राहील। पण ही माझी भूमिका शिवसैनिक म्हणून असली तरी जिंकण्याच्या याच्यामध्ये एखादी जिंकणारी जागा एखाद्याला द्यावी लागते, कारण तसंच आपल्यालाही मिळू शकते ना अशी जागा। त्यामुळं अजून काही कोणती जागा गेली आणि कोणती जागा आली अशातलं काहीही झालेलं नाही। निश्चित शिवसैनिकांना आपली बाजू, आपली भूमिका पक्षप्रमुखावर मांडण्याचा अधिकार आहे, योग्य तो निर्णय पक्षप्रमुख घेतील हाही त्यांचाच अधिकार आहे। तर हे होते अंबादास दानवे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, कारंजा लाड, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।